नमस्कार. इथे उपस्थित असलेले सर्व वकील बंधू भगिनी आणि आजचे कार्यक्रमाचे आयोजक यांना सर्वप्रथम मी माझ्यातर्फे नमस्कार करतो आणि त्यांनी मला आज इथे बोलण्याची संधी दिलेली आहे तर त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार प्रदर्शन करतो. आता आपण सर्व वकील बंधू भगिनींना दैनंदिन जे आपलं वकिलीचं कामकाज आहे हे पार पाडत असताना एवढ्या हल्लीच्या काळामध्ये सर्वात जो एक कायद्याचं नाव आपल्याला जे वारंवार ऐकू येते तर ते म्हणजे पोस्को ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. तर आता पाहता पाहता या कायद्याला जवळपास 14 वर्षाचा काळ पलटून गेलेला आहे आणि आजच्या तारखेमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त जे गुन्हे आहे त्याच्या घटनांची नोंद होऊन राहिलेली आहे तर त्याच्यामध्ये या कायद्याचा सर्वात जास्त वापर आहे. आता हा कायदा समजून घेण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की जे मानवी शरीराविरुद्धचे कायदे आहेत तर त्याच्यामध्ये मानवी शरीराविरुद्धचे जे स्त्रियांविरुद्धचे होणारे जे गुन्हे होते, अत्याचाराचे म्हणा तर छळाचे वगैरे म्हणा, तर या सर्व गुन्ह्यांच्या संदर्भात IPC मध्ये जुन्या त्याच्यात आधीच तरतूद करून ठेवण्यात आलेली होती आणि त्या IPCच्या विविध कलमांच्या अनुषंगाने त्या गुन्ह्यांच्या कारवाया पोलीस कर्मचारी वगैरे करत होते. पण कालांतराने 1992 साली त्याच्यामध्ये भारताने युनायटेड नेशन्सच्या राईट ऑफ चाइल्ड त्यांच्या धोरणाला त्याच्यात पार्टी झालं आणि त्याच्या अनुषंगाने जे लहान मुलं मुली आहेत तर यांचा अधिकार राखणं आणि यांची काळजी करणं या अनुषंगाने शासनाने वाटचाल वाढवली. तर जे लहान मुलांविरुद्ध जे लैंगिक छळाचे जे घटना वाढत होत्या तर त्याला अनुसरून सर्वप्रथम सेक्शुअल असॉल्ट, सेक्शुअल हॅरेसमेंट आणि पोर्नोग्राफी या ज्या 3 मुख्य घटकांमध्ये त्यांच्या विरुद्ध जे अत्याचार होत होते तर या गोष्टींना ऍड्रेस करण्याकरता लेजिस्लेशन 2012 मध्ये द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट हा त्याच्यामध्ये पास केलेला आहे. आता हा जो ऍक्ट आहे हा 19 जून 2012 साली फोर्स मध्ये आलेला आहे. ही तारीख आपल्याला लक्षात ठेवणं याच्याकरता खूप आवश्यक आणि गरजेचं आहे की क्रिमिनल लॉ जो आहे हा स्टॅच्युटरी सबस्टॅन्शियल क्रिमिनल लॉ असल्यामुळे हा रिट्रोस्पेक्टिव्हली अप्लाय होत नाही. या कायद्याची जी अंमलबजावणी आहे तर ती 00 आवर्स 19/12/2012 पासून पुढे होणाऱ्या घटनांनाच हा कायदा लागू होतो. जर त्याच्या अगोदर 11 तारखेच्या रात्री जर हा गुन्हा एखादी घटना घडली असेल तर त्या घटनेमध्ये हा कायदा लागू होणार नाही. तर ही एक महत्वाची बाब आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हा स्पेसिफिकली ऍक्ट समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कायदा हा 2 स्वरूपाचा बेसिकली असतो. एक असतो सबस्टॅन्टिव्ह लॉ जसं की इंडियन पिनल कोड आहे, आता बाकीचे NDPS ऍक्ट आहे ज्याच्यामध्ये की एखादी घटना आहे गुन्हा होते की नाही, आता जर गुन्हा होत असेल तर त्याच्याकरता त्याला काय शिक्षा आहे हे सगळं जे त्याच्यात दिलं जाते. दुसरं म्हणजे प्रोसिजरल लॉ की जसं की CRPC आहे ज्याच्यामध्ये की या कायद्याची अंमलबजावणी कशा स्वरूपाने केली जाईल. तर हा जो कायदा आहे पोस्को ऍक्ट तर हा विशेषतः जर आपण पाहिलं याची रचना पाहिली या कायद्याची तर हा सबस्टॅन्टिव्ह प्लस प्रोसिजर दोन्ही जो कायद्यांचे भाग आहे याचा या एकाच कायद्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि या अनुषंगाने हा भाग जो कायदा आहे आपण पाहाल हा कायदा वाचत असताना की हा मुळात 3 घटकांमध्ये आपल्याला कायदा विभाजित करता येतो. एक म्हणजे पहिलं घटक जे आहे तर ते मुख्य ऑफेन्सेसच्या अनुषंगाने की त्या कायद्यामध्ये ऑफेन्सेस काय एस्टॅब्लिश करण्यात आलेले आहे. दुसरं म्हणजे एस्टॅब्लिशमेंट किंवा त्याच्याकरता या कायद्यामध्ये विशिष्ट स्वरूपाचं न्यायालय, त्याच्यानंतर सरकारी वकिलांची त्याच्यामध्ये नियुक्ती करून त्यांना केस चालवण्याचे जे अधिकार प्रदान केलेले आहेत तर हे इस्टॅब्लिशमेंट संदर्भात. आणि तिसरा जो घटक आहे या कायद्याचा तो आहे त्याच्या प्रोसिजर संदर्भात, ह्या कायदा कशा स्वरूपाने अंमलबजावणी करण्यात येईल. तर या हिशोबाने या कायद्याचे 3 जे घटक आहे मुख्य हे आपल्याला हा कायदा समजून घेत असताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपण पाहतो तर पोस्को ऍक्ट जो आहे तो तसं पाहिला तर छोटा ऍक्ट आहे, 46 सेक्शनचा ऍक्ट आहे. तर याच्यामध्ये आपण पाहावं सगळ्यात पहिले जे आहे डेफिनेशन्सच्या नंतर सेक्शन 3 पासून तर त्याच्यामध्ये सेक्शन 18 पर्यंत याच्यामध्ये हे जे पहिले चॅप्टर आहे 15 सेक्शन्स टोटल तर याच्यामध्ये सबस्टॅन्टिव्हली ऍक्ट अँड ओमिशन्स जे ऑफेन्सेस होतात
what act and omissions on part of any person or group of person would constitute as an offense हे डिफाईन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे जे पुढचे घटक आहे त्याच्यामध्ये सेक्शन 19 पासून तर मग त्याच्यानंतर सेक्शन 19 पासून तर 27 पर्यंत प्रोसिजरल ऍस्पेक्ट कव्हर केलेले आहे की कोण कधी कशा परिस्थितीत रिपोर्ट देऊ शकते, बरोबर माहिती देण्याचं त्यांच्यावर बंधन आहे. जर चुकीची माहिती त्यांनी पुरवली तर त्या अनुषंगाने काय होते काय नाही होत. त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशनचं प्रोसिजर वगैरे हे त्याच्यामध्ये प्रोसिजरल ऍस्पेक्ट या सेक्शन्स मध्ये कव्हर केलंय. त्याच्यानंतर त्याचे जे पुढचे घटक आहे तर सेक्शन 28 पासून त्याच्यामध्ये ट्रायल्स ज्या चालतात तर त्या ट्रायल्स मध्ये कसं प्रोसिजर फॉलो केल्या जाईल आणि कशा प्रोसिजरली हे ऑफेन्सेस ट्राय करण्यात पाहिजे तर त्याबद्दल त्याच्यामध्ये त्यांनी डिस्टिंग्विश केलेलं आहे. आता सगळ्यात पहिले जो आपण त्याच्यातला घटक अनालाइज करून आता पाहू तर तो म्हणजे जो त्याच्यातले ऑफेन्सेस आहे तर त्याच्यामध्ये सेक्शन 3 पासून त्याच्यामध्ये जे सबस्टॅन्टिव्ह ऑफेन्सेस आहे तर ते त्याच्यात त्यांनी स्पेसिफाय केलेले आहे. आता या कायद्याची रचना आपल्याला जर साध्या पद्धतीने समजून घ्यायची असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जे ऑफेन्सेस या कायद्यामध्ये त्यांनी पुटअप केलेले आहे तर असं नव्हतं की या अगोदर या स्वरूपाचे जे गुन्हे आहेत हे कुठल्याही प्रकारे गुन्हा म्हणून संबोधले गेलेले नव्हते. आयपीसी मध्ये जुन्या सेक्शन 376 असू द्या, 377 असू द्या, त्याच्यानंतर जे बाकीचे किडनॅपिंगच्या संदर्भातले प्रोव्हिजन्स असू द्या, तर त्याच्या व्यतिरिक्त 107 109 मध्ये अबेटमेंटचे प्रोव्हिजन्स, त्या व्यतिरिक्त 354 चे जे प्रोव्हिजन्स होते या जुन्या आयपीसीच्या प्रोव्हिजन्स मध्ये हे सगळे जे ऑफेन्सेस आहे ते बऱ्याच प्रमाणामध्ये कव्हर होत होते. पण आपल्याला एक मूलभूत गोष्ट लक्षात घेणं याच्यात गरजेचं आहे की आयपीसी जो आहे आयपीसी मध्ये स्पेसिफाय केलेले जे ऑफेन्सेस अगेन्स्ट बॉडी होते तर ते स्पेसिफिकली ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी म्हणून स्पेसिफाय केलेले होते. ऑफेन्स जो आहे 354 असू द्या किंवा 376 असू द्या आयपीसी मध्ये हे ऑफेन्सेस जेंडर न्यूट्रल नव्हते. हे एखाद्या पुरुषांनी स्त्री विरुद्ध केलेल्या घटनांनाच त्याच्यामध्ये कव्हर करत होते. पण कालांतराने हे लक्षात आलेलं होतं की जे नाबालिक मुलं आहेत आता जे मुली आहेत या सर्वांविरुद्ध एक समान घटना याच्यात घडून मिळालेल्या आहे. आजच्या या गोष्टीला अनुषंगाने म्हणजे या गोष्टीला अनुसरून पोस्को ऍक्ट जो आहे हा पोस्को ऍक्ट जेंडर न्यूट्रल आहे. याच्यामध्ये जी चाइल्ड म्हणजे त्यांनी डिफाईन केलेला आहे तर कोणताही व्यक्ती जो 18 वर्षाच्या वयाच्या खाली आहे त्याला चाइल्ड म्हणून त्याच्यात त्यांनी संबोधलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी डिस्टिंग्विश केलेलं नाहीये की हा मेल आहे की फिमेल आहे. त्याच्यामध्ये एनी पर्सन बिलो द एज ऑफ 18 इयर्स इज सेड टू बी चाइल्ड. त्याच्यामध्ये हा जेंडर न्यूट्रल कायदा त्यांनी एस्टॅब्लिश केल्यामुळे इनॅक्ट केल्यामुळे याचं काय झालेलं आहे की इम्प्लिमेंटेशन जे आहे दॅट हॅज गॉन फार फेच आणि सर्वच लोकांना त्याच्यामध्ये प्रोटेक्शन त्यांनी अफोर्ड केलेलं आहे. आता जसं मी आपल्याला म्हणत होतो की जेंडर न्यूट्रल हा कायदा आहे ही गोष्ट लक्षात घेऊन आता जेव्हा आपल्याला या कायद्याचे सबस्टॅन्टिव्ह ऑफेन्सेस एनालाइज करायचे आहे तर आपण पाहावं याच्यामध्ये जे सगळे ऑफेन्सेस आहे तर याच्यात मेजर 3 ऍक्ट त्यांनी ऑफेन्सेस म्हणून स्पेसिफाय केलेले आहे. पहिलं म्हणजे पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट जो सेक्शन 3 मध्ये त्यांनी डिफाईन केलेला आहे. त्याच्यानंतर सेक्शन 5 मध्ये त्याचं ऍग्रीवेटेड फॉर्म म्हणजे ऍग्रीवेटेड सेक्शुअल असॉल्ट तो सेक्शन 5 मध्ये त्यांनी स्पेसिफाय केलाय. त्याच्यानंतर सेक्शन 7 मध्ये सेक्शुअल असॉल्ट आणि सेक्शन 9 मध्ये ऍग्रीवेटेड सेक्शुअल असॉल्ट आणि त्याच्यानंतर सेक्शन 11 मध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट. तर बेसिकली हा जो ऍक्ट आहे तर यांनी बायफर्गेट जे केलेलं आहे तर ते फर्स्टली त्यांनी केलेलं आहे पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट आणि त्याच्यानंतर हॅरॅसमेंट आणि मग बाकीचे जे प्रोव्हिजन्स आहे इन रिस्पेक्ट ऑफ पोर्नोग्राफी वगैरे आहे अबेटमेंट आहे. तर बेसिक बायफर्गेशन जे मी आपल्याला म्हणत होतो आता आपण पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट एक एक्झाम्पल म्हणून पॉइंट आउट करतो आणि त्याच्यासोबत सेक्शुअल असॉल्ट हे दोन जे ऑफेन्सेस त्यांनी कॉन्स्टिट्यूट केले सेक्शन 3 आणि सेक्शन 7 मध्ये यांनाच एखाद्या फिड्युशियरी रिलेशनशिप मध्ये जर तो असेलेंट व्हिक्टिमचा आहे तर त्या फिड्युशियरी रिलेशनशिपचा गैरफायदा घेऊन जर ती घटना घडण्यात आलेली असेल तर त्याला ऍग्रीवेटेड फॉर्म त्याच्यात त्यांनी सपोर्ट केला आहे. तर त्याच्याकरता मग त्यांनी त्याच्यात ऍग्रीवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट सेक्शन 5
नंतर मग ऍग्रिवेटेड सेक्शुअल असॉल्ट सेक्शन 9 मध्ये त्याच्यात कॉन्स्टिट्यूट केलेलं आहे. तर याच्यामध्ये बेसिकली आपल्याला जेव्हा हा कायदा शिकायला लक्षात घ्यायचा आहे तर बेसिक जे इन्ग्रेडियंट्स आहे सेक्शन 3 आणि सेक्शन 5 चे बेसिक इन्ग्रेडियंट्स हे सेमच राहतात. फक्त सेक्शन 5 मध्ये ड्यू टू फिड्युशियरी रिलेशन और ड्यू टू ट्रस्टिंग पोझिशन जर तो ऑफेन्स कमिट करण्यात आलेला आहे तर मग अशा पोझिशन मध्ये तो दॅट इज गिव्हन ऍग्रिवेटेड फॉर्म आणि मग त्याला त्याच्यात ऍग्रिवेटेड पनिशमेंट त्यांनी दिलेले आहेत. आता सगळ्यात पहिले कसं मी आपल्याला म्हणत होतो की मग सेक्शन 3 पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, तर याच्यामध्ये आपण पाहावं जेव्हा आपण मी आता आपण प्रत्येक जण जेव्हा या ऍक्टचे इन्ग्रेडियंट्स वाचाल सेक्शन 3 वाचाल तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की लेजिस्लेशन हा ऍक्ट इनॅक्ट करताना किती फार फेच त्याच्यामध्ये त्याची रिपरकेशन्स आहे आणि सगळे जे कृत्य आहे ना तर गैरकृत्य आहे जे गुन्हा म्हणून होतात तर ते सगळे कव्हर करण्याच्या अनुषंगाने त्याच्यात कसं त्यांनी त्याच्यात कव्हर केलेलं आहे तर त्याचे वर्डिंग्स आपण पाहावे. तर त्याच्यामध्ये सबसेक्शन ए मध्ये आपण पाहावं ही penetrates his penis to the any extent into while future of a child makes the child to do so with him or any other person. म्हणजे याच्यामध्ये क्लास ऑफ ऍक्ट दॅट कॉन्स्टिट्यूट्स ऑफेन्स इज नॉट ओनली अगेन्स्ट द परपिटेटर. म्हणजे जर एखाद्या ए व्यक्तीने एखाद्या विक्टीम सोबत एखादं पर्टिक्युलर ऍक्ट जर केलं तर फक्त तेवढ्या ऍक्टला त्याच्यात ऑफेन्स म्हणून त्यांनी संबोधलेलं नाहीये. त्या ए नी त्या विक्टीमला एखाद्या दुसऱ्या बी नाही तर सी सोबत ते गैरकृत्य जर करायला लावलेलं आहे तर तरी दॅट इज कवर्ड अंडर द डेफिनेशन ऑफ पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. So this is how the legislation has covered a wide variety of acts and omissions to constitute offense under section 3. तर याच्यामध्ये जे आता त्याची डेफिनेशन्स जे आहे सेक्शन 3 मध्ये आपण वाचलं तर दे आर क्वाइट एक्झॉस्टिव्ह. त्याच्यानंतर जेव्हा आपण सेक्शन 5 कडे जातो त्याच्यामध्ये दॅट इज ऍग्रिवेटेड फॉर्म ऑफ पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. तर जसं मी आपल्याला म्हणत होतो की बेसिक इन्ग्रेडियंट जे आहे सेक्शन 5 चे तर ते सेक्शन 3 चे इन्ग्रेडियंट्स ऑलरेडी सेक्शन 5 मध्ये कव्हर होतात. But in addition to that, जेव्हा there is a fiduciary relationship जसं मी आपल्याला सांगितलं की त्याच्यात आपण एक्झाम्पल करता पाहू within the limits of police station or premises. जेव्हा कोणते पोलीस ऑफिसर एखादं असं गैरकृत्य पोलीस स्टेशनच्या हद्दीत करून राहिलेलं आहे नाहीतर कोणता ओळखीचा व्यक्ती ते स्वतःला पोलीस ऑफिसर म्हणून दाखवून तशा प्रकारचं गैरकृत्य करून राहिलेलं आहे नाहीतर आर्म फोर्सेसचे पर्सोनल्स असं गैरकृत्य करून राहिलेले आहे नाहीतर पब्लिक सर्वंट अशा प्रकारचे गैरकृत्य करून राहिलेले आहे. जेल अथॉरिटीज नंतर हॉस्पिटल अथॉरिटीज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स मधले ऑफिसर्स नंतर इतर कर्मचारी. तर या प्रकारे जेव्हा कुठेही एका रिस्पॉन्सिबल पोझिशन मध्ये कुठलाही समाजाचा नागरिक असतो आणि तो स्वतःची ती पोझिशनचा गैरवापर करून जेव्हा असे कृत्य करायला लावतो नंतर असे कृत्य करतो तर त्यावेळी ते जे काही घटना आहे दॅट आर कव्हर्ड अंडर द प्रोव्हिजन ऑफ ऍग्रिवेटेड सेक्शुअल असॉल्ट. आता हे जे दोन प्रोव्हिजन्स आहे याच्यामध्ये हे बायफर्केशन झाल्यानंतर आपण पाहिलं तर त्याच्यात जे सेक्शन 4 आणि सेक्शन 6 मध्ये पनिशमेंट त्यांनी दिलेले आहे त्या पनिशमेंट मध्ये सुद्धा सबस्टॅन्शियल डिफरन्स आहे. जिथे की सेक्शन 4 मध्ये पनिशमेंट फॉर मिनिमम टर्म ऑफ 10 years अप टू इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ म्हणून दिलेला आहे तर सेक्शन 6 मध्ये दॅट इज कॉन्स्टिट्यूटेड टू बी अ मिनिमम टर्म ऑफ 20 years अप टू लाईफ. तर आपण पाहावं की मिनिमम जो पनिशमेंट प्रिस्क्राइब्ड आहे दोन्ही सेक्शन मध्ये the moment accused transports his offense from section 3 to section 5 he has to be given a minimum imprisonment of 20 years. So जो term or tenure of imprisonment आहे that is quite harsh to implement the law and to create a deterrence of law in the eyes of the offenders. तर हा एक त्याचे dual purpose त्याच्यात सर्व केलेला आहे. त्याच्यानंतर आता सेक्शन 6 आणि 7 मधून आता आपण जेव्हा पुढे जातो तर सेक्शन 7 मध्ये त्याच्यात सेक्शुअल असॉल्ट म्हणजे काय ते त्याच्यात डिफाईन केलेलं आहे. आता सेक्शन 7 जो आहे तर टू अ लार्जर एक्सटेंट सेक्शन 7 ऑफ पोस्को ऍक्ट करस्पॉन्ड्स टू सेक्शन 354 ऑफ आयपीसी. The act and actions that are covered under section 354 नंतर other sections of 354 1 2 3 4 त्याचे सध्याचे बीएनएसएस कायद्याचे सेक्शन 75 and onwards जे कव्हर होतात तर मोस्ट ऑफ द ऍक्ट अँड ओमिशन्स आर कव्हर्ड अंडर सेक्शन 8 ऑफ पोस्को ऍक्ट. तर याच्यामध्ये एनी ऍक्ट दॅट डझंट इन्व्हॉल्व पेनिट्रेशन कॅन बी जनरली स्पेसिफाईड टू बी कव्हर्ड अंडर सेक्शन 8 सेक्शन 7 ऑफ द ऍक्ट.
आणि मग त्याची जी पनिशमेंट आहे ती सेक्शन 7-8 मध्ये त्यांनी दिलेली आहे. जसं आपण आता मी आपल्याला पॉइंट आउट केलं की सेक्शन 3 आणि सेक्शन 5 मधलं बायफर्केशन, तसंच सेक्शन 7 आणि सेक्शन 9 मध्ये बायफर्केशन आहे. Any act that doesn't involve penetration by any extent is covered under the provision of section 7. आणि मग जसं आपल्याला म्हटलं की पोलीस असतील, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये असेल, तर कुठल्याही फिड्युशरी रिलेशनशिप मध्ये जर आरोपी परपेट्रेटर विक्टिम असतील तर दॅट इज कन्व्हर्टेड इन टू ॲग्रिव्हेटेड फॉर्म. तर इथे सुद्धा सेक्शुअल असॉल्ट जो आहे दॅट गेट्स कन्व्हर्टेड इन टू अन ॲग्रिव्हेटेड फॉर्म अंडर सेक्शन 9. So basically, act and omissions जे आहे, if they are in the nature of penetrative assault, they are covered under section 3, aggravated form under section 5, and any other act that doesn't involve penetration are covered under section 7 with aggravated offense under section 9. आता त्याच्यानंतरचे जे दोन सेक्शन्स आहेत, सेक्शन 10 आणि सेक्शन 11, तर दे आर इन रिस्पेक्ट ऑफ हॅरॅसमेंट. आता सेक्शन 11 आणि 12, आता जसं मी आपल्याला पॉइंट आउट करत होतो की सेक्शन 354 आयपीसी पहिले एक्झिस्टन्स मध्ये होता आणि त्याच्यानंतर जे 2014चं मोस्ट अनफॉर्च्युनेट निर्भया इन्सिडेंट झालं दिल्लीचं, तर त्या निर्भया इन्सिडेंट नंतर जी अमेंडमेंट क्रिमिनल लॉला प्रपोज करण्यात आली त्याच्यामध्ये 354 1 to 34 असे 4 क्लास ऑफ ऑफेन्सेस त्यांनी त्याच्यात कॉन्स्टिट्यूट केले आणि इंट्रोड्यूस केले लेजिस्लेशन. त्याच्यामध्ये कोणत्याही लेडी विरुद्ध सेक्शुअल फेवर डिमांड करणं, नंतर सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स करणं, स्टॉकिंग करणं, नंतर त्याला सेक्शुअल फेवरची फिजिकल टच करून डिमांड करणं, हे जे 4 कृत्य आहे याला 4 स्पेसिफिकली 354 1 2 3 आणि 4 तर ABCD मध्ये त्यांना ऑफेन्स म्हणून त्यांनी कॉन्स्टिट्यूट केलं. तर हे जे काही 4 ऑफेन्सेस आहेत they are broadly termed as sexual harassment. आणि हे जे 4 ऑफेन्सेस आहे हे आयपीसी मध्ये आपण पाहलं तर दे आर जेंडर स्पेसिफिक. एखादा पुरुष दुसऱ्या पुरुष विरुद्ध नाही स्त्री विरुद्ध असे एलिगेशन करू नाही शकत या सेक्शन्सचा वापर करून किंवा यांनी मला असे सेक्शुअली रिमार्क केलेले आहे. पण एनी पर्सन बिलो द एज ऑफ 18 years अंडर प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 11 ऑफ पोस्को ऍक्ट इज इन अ पोझिशन टू मेक सच एलिगेशन्स. त्याच्यामध्ये जे सेक्शुअल कलर्ड रिमार्क्स आहे, जे करस्पॉन्डिंग ऍक्ट अँड ओमिशन्स आहेत 354 ABCD चे, तेच ऍक्ट अँड ओमिशन्स अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ पोस्को ऍक्ट आर कॉन्स्टिट्यूटेड ॲज हॅरॅसमेंट. आणि ते त्याच्यामध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणून 11 1 2 3 आणि 4 मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये इन रिस्पेक्ट ऑफ यूज ऑफ रिअल मीडिया आणि त्याच्यानंतर चाइल्ड पोर्नोग्राफी 5 आणि 6 त्याच्यात 2 ऍडिशनल त्याच्यात प्रोव्हिजन्स त्यांनी मेड आउट केलेले आहेत. तर ह्या अनुषंगाने सेक्शन 11 ची ही रचना आहे आणि या प्रकारे त्याच्यामध्ये जेंडर न्यूट्रल त्यांनी त्याचं कॉन्स्टिट्यूशन ठेवून इन रिस्पेक्ट ऑफ द फॅक्ट तो मेल चाइल्ड असो की फिमेल चाइल्ड असो, जर अशा कुठल्याही प्रकारे त्याच्यात घटना घडलेल्या असतील तर ही कॅन परस्यू अन ऍक्शन अंडर प्रोव्हिजन्स ऑफ पोस्को ऍक्ट. त्यानंतर याच्यात सेक्शन 12 मध्ये त्याचं त्यांनी पनिशमेंट त्याच्यात दिलेलं आहे. आता ब्रॉडली जे मी आपल्याला पहिले पॉइंट आउट केलं होतं की पोस्को ऍक्ट मध्ये जे ऑफेन्सेस आहेत दे आर इन रिस्पेक्ट ऑफ सेक्शुअल असॉल्ट, सेक्शुअल हॅरॅसमेंट. हे दोन जे आहे असॉल्ट आणि हॅरॅसमेंट सेक्शन 3 to सेक्शन 12 मध्ये हे ऍक्ट्स अँड ओमिशन्स त्याच्यात कव्हर होऊन जातात. आता सो फार एज ऍक्ट ऑफ पोर्नोग्राफी इज कन्सर्न, कारण विथ द ऍडव्हान्स ऑफ मल्टीमीडिया आपण पाहिलं असेल की जे मास कम्युनिकेशन आहे त्याची मास रीच आज इंटरनेटमुळे प्रत्येकाला भेटलेली आहे. तर याचे जेवढे आपल्याला फायदे आहेत तर तेवढेच या गोष्टीचे तोटे सुद्धा आहेत. आज एखाद्या व्यक्तीचा तुम्ही पोर्नोग्राफिक व्हिडिओ तयार केला तर तो विदिन मिनिट्स दॅट गेट्स सर्क्युलेटेड थ्रूआउट द ग्लोब. नाउ ड्यू टू द ऍडव्हान्स ऑफ इंटरनेट अँड वाइड यूज ऑफ इंटरनेट इट कॅनॉट बी सेड that every individual residing on any part of globe is a localized citizen. आज या इंटरनेटच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर वास्तविक पाहता प्रत्येक व्यक्ती जो आहे इज अ ग्लोबल सिटीजन. कारण इथे बसून आज आपण इथे इराण US चा वॉर असू द्या की तिथे ऑस्ट्रेलियामध्ये काय चालू आहे हे असू द्या की आर्टिक अँटार्क्टिक मध्ये वेदर काय हे असू द्या, आपण प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवले. तर जसं या इंटरनेटचा आपल्याला त्याच्यात फायदा आहे तर तसंच त्याचा दुरुपयोग म्हणून हे पोर्नोग्राफी जे आहे
हे आहे तर याच्यामध्ये पोर्नोग्राफी इज वन ऑफ द मोस्ट वाईड युज्ड मीडियम फॉर चाइल्ड अब्यूज इन द वर्ल्ड. म्हणजे रिअल इन्सिडेन्सेस ऑफ अब्यूज जेवढे होतात एज कम्पेअर्ड टू दॅट आपण जर पाहिलं तर पोर्नोग्राफिक और मल्टीमीडिया अब्युजेस ऑफ चाइल्ड आर फार वाइडर अँड दे आर हॅव्हिंग फार वाइडर इम्प्लिकेशन्स. आता याच्यामध्ये जे सेक्शन 13 आहे तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे इन जनरल त्याच्यामध्ये फक्त त्यांनी इंटेंट जो आहे तो जरी सेक्शुअल असला तर त्याच्यामध्ये त्यांनी इन जनरल कुठल्याही प्रकारे जर त्याच्यात इनअप्रॉप्रिएटली जर एखाद्या लहान लेकराला त्यांनी रिप्रेझेंट केलेलं असेल तर त्याचे सेक्शुअल ऑर्गन्स रिप्रेझेंट केलेले आहे तर कुठल्याही सेक्शुअल ऍक्ट मध्ये एंगेज असताना त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये ते सगळं जे आहे तर दॅट आर कवर्ड अंडर द यूज ऑफ चाइल्ड फॉर पोर्नोग्राफिक पर्पज अंडर सेक्शन 13 ऑफ द ऍक्ट. These acts are again made punishable under section 40. त्याच्यानंतर ओनली टू द एक्सटेंट ऑफ सर्क्युलेशन त्यांनी तिथे त्याला ऑफेन्सेस केलेले नाहीये. जर आपण सेक्शन 15 पाहिला तर एनी पर्सन हू हॅज ऑन हिज मल्टीमीडिया डिव्हाइस एनी पोर्नोग्राफी पर्टेनिंग टू अ चाइल्ड इज ऑल्सो अन ऑफेन्स. तुमच्याजवळ जर कुठलीही पोर्नोग्राफिक इमेज एखाद्या चाइल्डची आलेली असेल तर इट इज युअर ड्युटी to intimate it to the nearest police officer or concerned officer. पण जर ते तुम्ही इंटिमेट न करता स्वतःच्या फोन मध्ये ती ठेवून राहिलेले आहे and subsequently if it is found that you are in possession of such child pornography, even possession irrespective of the fact that whether you are involved in the act of circulation or not or you are involved in the actual act or not, only possession of child pornography is also made as an offense under section 15 of the act. तर याच्यामध्ये this is only to point out that the legislation has taken the act of child abuse and child pornography very seriously. आणि जेव्हा आपण प्रोव्हिजन्स वाचतो पोस्को ऍक्टचे तर दे आर व्हेरी स्ट्रिंजंट प्रोव्हिजन्स दॅट हॅव बीन एनॅक्टेड बाय द लेजिस्लेशन अँड दे आर बीइंग स्ट्रिंजंटली मेड ऍप्लिकेबल. आता जेव्हा आपण त्याचे इम्प्लिमेंटेशन आणि ट्रायलचे ऍस्पेक्ट्स आपण जेव्हा पुढे पाहू तर आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये किती स्ट्रिंजंटली त्यांना इम्प्लिमेंट केलं गेलेलं आहे. आता सेक्शन 15 नंतर त्याच्यात सेक्शन 16 मध्ये अबेटमेंट ऑफ ऑफेन्स जो आहे ते तुम्ही जर कोणाला त्याच्यात अशा प्रकारचे गुन्हे करण्याकरता प्रवृत्त केलं तर त्यांना कुठलाही मार्ग दिला नाही तर सहकार्य केलं तर त्याच्यामध्ये अबेटमेंटचे ऑफेन्सेस सेक्शन 16, 17 वगैरे मध्ये त्याच्यात त्यांनी पुढे डिफाईन केलेले आहे. त्याच्यानंतर आता हा जो भाग झाला तर ते जवळपास सेक्शन 18 पर्यंत जसं मी आपल्याला पहिले पॉइंट आउट केलं की सेक्शन 3 ते सेक्शन 18 त्याच्यामध्ये जे सबस्टॅन्टिव्ह ऑफेन्सेस आहे पोस्को ऍक्ट मध्ये ते कव्हर करण्यात आलेले आहे. आता सेक्शन 18 नंतर जेव्हा आपण या ऍक्टची रचना बघतो तर याच्यामध्ये जे प्रोसिजरल आस्पेक्ट आहे दॅट इज रिस्पेक्ट ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ कोर्ट तर अदर प्रोसिजर ऑफ ट्रायल तर ते प्रोव्हिजन त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफाय केलेले आहे. आता सेक्शन 19 मध्ये रिपोर्टिंग ऑफ इन्सिडेंट्स त्यांनी त्याच्यात कंटेम्पलेट केलेलं आहे की कुठलीही अशी जर घटना घडलेली आहे तर घडणार असेल याची तुम्हाला कल्पना आहे तर त्याबद्दल नियरेस्ट पोलीस स्टेशनला नाहीतर त्याच्यामध्ये स्पेशल ज्युनिनाईल पोलीस युनिटला त्याच्यामध्ये तुम्हाला इमिजिएटली रिपोर्ट देणं नंतर इंटिमेट करणं हे तुमच्यावर ड्युटी कास्ट केलेली आहे ऑन एव्हरीवन. त्याच्यानंतर जर ही इन्फॉर्मेशन घटना घडल्यानंतर एखाद्या नाबालिक म्हणजे विक्टिमनी जर दिलेली असेल त्याच्यामध्ये त्यांना तो रिपोर्ट घेतल्यानंतर ओरल इन्फॉर्मेशन असेल तर ती राईट डाऊन करून घ्यावी लागते. ती राईट डाऊन करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला स्टेशन डायरी नंबर द्यावा लागतो. त्याच्यानंतर त्याला पूर्ण त्याच्यामध्ये त्यांना इन्फॉर्मेशन जी आहे तर ती त्या विक्टिमला रीड ओव्हर करून द्यावी लागते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना जी प्रोसिजर आहे ते फॉलो करावं लागते. आता पोस्को ऍक्ट मधले जे आपल्याला गुन्हे आहेत हे हाताळत असताना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की हा ऍक्ट जो आहे तर आपण नेहमीच ऐकतो की द ऍक्ट इज नॉट इन डिव्हायडेशन टू अदर प्रोव्हिजन्स. याचा अर्थ म्हणजे असा की बाकीचे जे कायद्यांचे तरतुदी आहेत तर त्यांच्यावर हा हावी होईल तर त्यांना न जुमानता हाच कायदा लागू होईल असे याच्यातले प्रोव्हिजन्स नाहीये. हा जो ऍक्ट आहे तर दिस ऍक्ट फंक्शन्स इन अकॉर्डन्स विथ अदर प्रोव्हिजन्स. या ऍक्ट मध्ये जे इफेक्ट आहे इम्प्लिमेंटेशन आहे आणि जे बाकी प्रोव्हिजन्स इन रिस्पेक्ट ऑफ ट्रायल अँड बेल आहे तर प्रोव्हिजन्स ऑफ सीआरपीसी आर ऍप्लिकेबल टू प्रोव्हिजन्स ऑफ द प्रेझेंट ऍक्ट. तर त्याच्यामुळे कुठलीही जर या कायद्यामध्ये होणारी घटना जर घडलेली असेल
तर त्याची जेव्हा आपण पोलीस स्टेशनमध्ये आपण स्वतः माहिती म्हणून म्हणजे इन्फॉर्मर म्हणून माहिती सादर करतो, मग तो जो पीडित व्यक्ती आहे तो जेव्हा इन्फॉर्मेशन सादर करतो, तर प्रोव्हिजन्स जे जुने होते सीआरपीसीचे 154 प्रमाणे पोलिसांना त्याच्यामध्ये FIR रजिस्टर करणं, त्याच्यानंतर आरोपीला अरेस्ट करणं, त्याच्यानंतर 161 सीआरपीसी प्रमाणे स्टेटमेंट रेकॉर्ड करणं, विक्टिमचं 164 प्रमाणे मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर स्टेटमेंट रेकॉर्ड करणं, बाकी सर्च सीझरचे प्रोसिजर जे आहे, जे पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन पोलीस मशिनरी जर फॉलो करते अंडर सीआरपीसी, द सेम प्रोसिजर इज टू बी फॉलोड अंडर दिस पर्टिक्युलर ऍक्ट. तर याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्याकरता असा काही वेगळा स्पेसिफिक प्रोव्हिजन्स त्यांनी हे केलेला नाही. त्याच्यात कसं केलेलं आहे, आपण जर पुढे पाहिलं सेक्शन 24 मध्ये, तर त्याच्यामध्ये सेक्शन 24 मध्ये 25 मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी सेफगार्ड्स दिलेले आहेत. आता स्टेटमेंट जे रेकॉर्ड केल्या जातात, तर 161 असू द्या 164 असू द्या, त्या प्रोव्हिजन्सचा वापर करून जेव्हा पोलीस मशिनरी स्टेटमेंट रेकॉर्ड करते, तर ते पोलीस स्टेशनला स्पेसिफिक स्टेटमेंट रेकॉर्ड केल्या जाते ना, तर इतर कुठल्याही जागी रेकॉर्ड केल्या जाते. तर रेकॉर्ड केल्यानंतर त्याच्यावर त्या स्टेटमेंट घेणाऱ्या व्यक्तीची सही नसते, ते फक्त स्टेटमेंट रेकॉर्ड करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची सही असते 161च्या स्टेटमेंटमध्ये. 164चं जे स्टेटमेंट आहे तर ते मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर रेकॉर्ड केल्या जाते. तर या पोस्को ऍक्ट मध्ये याला ऍडिशनल सेफगार्ड जसे दिलेले आहे सेक्शन 24 आणि 25 मध्ये, की जे विक्टिमचं नंतर त्याच्यात पीडितेचं जे स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाईल, ते स्टेटमेंट त्याच्यामध्ये लेडी पोलीस ऑफिसर समोर रेकॉर्ड केलं पाहिजे जर तो विक्टिम लेडी असेल. त्याच्यानंतर हे जे काही स्टेटमेंट आहे ते त्या विक्टिमच्या घरी रेकॉर्ड केलं गेलं पाहिजे. हे सरळ सोप्या भाषेमध्ये त्याच्यात रेकॉर्ड केले गेले पाहिजे, जेणेकरून ते लहान लेकरं असल्यामुळे, त्याला मायनर असल्यामुळे त्यांना ते समजलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर हे स्टेटमेंट रेकॉर्ड करत असताना त्याच्या ओळखीचा एखादा व्यक्ती, नंतर त्याचे आई वडील यांच्या समक्ष हे बयान नोंदवलं गेलं पाहिजे, जेणेकरून तो पीडित नंतर ते जे कोणी शोषित बालक असतील तर ते कम्फर्टेबल राहतील आणि ते एका लेवल ऑफ कम्फर्ट मधलं जी काही घटना गैरकृत्य घडलेलं आहे ते त्याच्यात ते सांगू शकतील. तर या प्रकारे हे ऍडिशनल सेफगार्ड्स त्याच्यामध्ये या ऍक्ट मध्ये त्याच्यात त्यांनी इनॅक्ट केलेले आहे. त्याच्यानंतर सेक्शन 28 जो आहे तर याच्यामध्ये जे सेशन्स कोर्ट आहे प्रत्येक जिल्ह्यातलं, तर आयदर सेशन्स कोर्ट और अ स्पेसिफिक सेशन कोर्ट इज डेझिग्नेटेड ॲज अ स्पेशल कोर्ट. पोस्को ऍक्ट मध्ये स्पेशल कोर्ट कॉन्स्टिट्यूट करून स्पेशल कोर्टला सुपरविजन आणि ट्रायलच्या पॉवर्स त्याच्यामध्ये सेक्शन 28 मध्ये त्यांनी दिलेले आहे. आणि त्या व्यतिरिक्त सेक्शन 32 मध्ये त्याच्यामध्ये स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटरची नेमणूक करून स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर या ट्रायल आणि मॅटर्स हँडल करतील आणि कंडक्ट करतील, याच्या या 2 तरतुदी त्याच्यात देण्यात आलेल्या आहेत. तर या कायद्याचा आपण हा जो रचना आहे ती पाहिल्यावर आपल्याला हे लक्षात येईल की याच्यामध्ये हे स्पेशल प्रोव्हिजन्स त्यांनी मेड आउट केलेले आहे की दे आर इन ऍडिशन टू अदर प्रोव्हिजन्स ऑफ ट्रायल. जे जनरल प्रोव्हिजन्स ऑफ सीआरपीसी आपल्याला अप्लाय होतात, तर ते इन ऍडिशन टू दोज जनरल प्रोव्हिजन्स ऑफ सीआरपीसी हे ऍडिशनल प्रोव्हिजन्स अँड सेफगार्ड्स या ऍक्ट मध्ये त्यांनी त्याच्यात इम्प्लिमेंट केलेले आहे फॉर अ बेटर फंक्शनिंग अँड स्पीडी ट्रायल ऑफ केसेस अंडर पोस्को ऍक्ट. आता जसं मी आपल्याला पॉइंट आउट केलं की ऍक्टची जी रचना आहे त्या ऍक्टच्या रचनेच्या अनुषंगाने याच्यात कॉन्स्टिट्यूट केलेल्या ऑफेन्सेसच्या अनुषंगाने आता 2 जे महत्वाचे मुद्दे आपल्याला हाताळावे लागतात, वकील म्हणून म्हणा नाही समाजातील इतर घटक म्हणून आपण पाहतो, ते म्हणजे पहिलं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन इंटू ऑफेन्सेस ऑफ पोस्को ऍक्ट आणि दुसरं येते ट्रायल इंटू द ऑफेन्सेस ऑफ पोस्को ऍक्ट. आता सो फार एज आस्पेक्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे, इन्व्हेस्टिगेशन इज द कंप्लीट डोमेन ऑफ पोलीस मशिनरी अंडर प्रोव्हिजन्स ऑफ सीआरपीसी. 154 पासून जेव्हा त्याच्यामध्ये FIR फाईल केला जातो, तर 154 सीआरपीसी पासून तर 173 सीआरपीसी पर्यंत ज्या प्रोव्हिजन्स आहे, तर त्या प्रोव्हिजन्सचा वापर करून पोलीस त्याच्यामध्ये गुन्ह्याची नोंद करते, त्याच्यानंतर बयान घेते, पुरावा गोळा करते आणि त्याच्यानंतर जर आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळाला तर 173 प्रमाणे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करते. जर त्यांना सबळ पुरावा त्याच्यात प्राप्त झाला नाही तर 169 प्रमाणे समरी रिपोर्ट पाठवला जातो. आता ही जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर फॉलो केल्यानंतर सीआरपीसी मध्ये प्रोव्हिजन्स कसे आहेत की सगळ्यात पहिले जे ऑफेन्स चार्जशीट दाखल झाली 173 खाली, ती 190 खाली मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स घेतो, त्याच्यानंतर आरोपीला समन्स जातो. 207 सीआरपीसी प्रमाणे त्याच्यामध्ये चार्जशीट सप्लाय करायची प्रोव्हिजन्स ते फॉलो केल्या जाते.
आणि नंतर मॅजिस्ट्रेट कोर्ट 209 CRPC प्रमाणे ट्रायल कमिट करतो सेशन कोर्टामध्ये. म्हणजे as per the provisions of CRPC, the charge sheet is filed and presented before court of judicial magistrate first class. आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास इज द अथॉरिटी हू सुपरवाइजेस द इन्व्हेस्टिगेशन. आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की 154 CRPC मध्ये FIR ची नोंद झाली की each and every FIR has to be sent before the concerned magistrate within a span of 24 hours by the police. तर ही अशी प्रोव्हिजन त्याच्यात आणण्याचं कारणच हे आहे की बाय सेंडिंग द FIR टू द पर्टिक्युलर ज्युरिडिक्शनल मॅजिस्ट्रेट, त्या मॅजिस्ट्रेटच्या लक्षात येते की अशा अशा स्वरूपाचा गुन्हा या पोलीस स्टेशनला या अपराध क्रमांकावर घडलेला आहे. आणि द मॅजिस्ट्रेट नॉट जस्ट ऍक्ट्स एज अ सीइंग बट अ सुपरवायझिंग अथॉरिटी. जर ड्युरिंग कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी प्रॉपरली याच्यात ते इन्व्हेस्टिगेट केलं नसेल तर अंडर प्रोव्हिजन्स ऑफ 156(3) आपण त्याच्यामध्ये ऑफेन्सेस वाढवण्याकरता म्हणा नंतर बाकी प्रोव्हिजन्सचा वापर करून प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करण्याकरता मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात अर्ज करू शकतो. तर बेसिकली अंडर प्रोव्हिजन्स ऑफ CRPC द JMFC इज acting as a supervisory is functioning as a supervising authority over the police investigation prior to taking of cognizance. पण हे जे स्टॅच्यूट आहे पोस्को ऍक्ट याच्यामध्ये जे सेक्शन 28 मध्ये स्पेशल कोर्ट डेझिग्नेट करण्यात आलेला आहे तर इट इज फर्स्टली सेशन्स कोर्ट दॅट इज डेझिग्नेटेड एज स्पेशल कोर्ट आणि हे सेशन कोर्ट इट एक्सरसाइजेस फंक्शन्स एज मॅजिस्ट्रेट. तर अंडर एन ऑफेन्स रजिस्टर्ड अंडर पोस्को ऍक्ट FIR रजिस्टर झाल्यानंतर द FIR इज डायरेक्टली सेंड टू द कोर्ट ऑफ सेशन. तो FIR त्या ज्युरिस्डिक्शनल JMFC कोर्टामध्ये सेंड केले जात नाही. FIR इज डायरेक्टली सेंड टू द कोर्ट ऑफ सेशन्स कोर्ट आणि रिमांड सुद्धा जी आहे समजा आरोपी अरेस्ट झालेला असेल तर त्याची रिमांड ही डायरेक्टली सेशन कोर्टामध्ये ती प्रोड्यूस केली जाते. त्याच्यानंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ इन्व्हेस्टिगेशन जी चार्जशीट आहे तर ती चार्जशीट सुद्धा डायरेक्टली सेशन्स कोर्टामध्येच त्याच्यात सादर केल्या जाते. तर त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात येईल की जे सुपरवायझरी फंक्शन्स आहे तर सेशन्स कोर्ट being a higher court is granted wide powers. It is not just acting as a trial court in cases of POSCO but it is also acting as a supervisory court and is supervising the investigation and is looking into the rights of the accused at the stage of investigation as well as that of the victim. So त्याच्यामुळे this is an additional aspect as provided under this act. तर या सेक्शन 28 च्या प्रोव्हिजनवर काय होते की कमिटल प्रोसिडिंग जे आपण पाहतो जनरल बाकी IPCच्या नंतर इतर ऑफेन्सेस मध्ये जे होते की चार्जशीट दाखवलं होते त्याच्यानंतर 209 मध्ये ते चार्जशीट कमिट केल्या जाते तर हे प्रोव्हिजन्स हा प्रोसिजर पोस्को ऍक्टच्या ऑफेन्सेस मध्ये होत नाही. जरी पोस्को ऍक्ट सोबत त्याच्यात IPCचे इतर ऑफेन्सेस त्याच्यात असतील म्हणजे आपण पाहाल तर सेक्शन 3, सेक्शन 4, सेक्शन 8, 12 त्याच्या व्यतिरिक्त 376, 354 अशा मल्टिपल ऑफेन्सेस मध्ये ऑफेन्सेस रजिस्टर केल्या जातात. कारण जे पर्टिक्युलर ऍक्ट पोस्को मध्ये सुद्धा ऑफेन्स होतो तो बाकी जनरल लॉ मध्ये IPC मध्ये ऑफेन्स होतो. तर दोन्ही प्रोव्हिजन्स त्याच्यात अप्लाय केल्या जातात. तरी पोस्को ऍक्ट इज अ स्पेशल स्टॅच्यूट टू दॅट एक्सटेंट इट इज हॅव्हिंग एन ओव्हररायडिंग इफेक्ट आणि म्हणून जे प्रोसिजर आहे तर ते प्रोसिजर अंडर पोस्को ऍक्ट इज फॉलो. तर याच्यात कमिटल वगैरेचे प्रोव्हिजन्स नाहीये. डायरेक्टली जे आहे सेशन्स कोर्टामध्ये त्याच्यात चार्जशीट फाईल होते आणि आफ्टर टेकिंग ऑफ कॉग्निझन्स बाय द सेशन कोर्ट टाइम बाउंड ट्रायल इज स्टिप्युलेटेड अंडर दॅट. इमिजिएटली त्याच्यात चार्ज करून विदिन अ पिरियड ऑफ 30 days or so सब्जेक्ट टू करेक्शन त्याच्यामध्ये विक्टिमचा पुरावा नोंदवणं आणि बाकी ट्रायल एका वर्षात कंप्लीट करणं अशा स्पेसिफिक प्रोव्हिजन्स या ऍक्ट मध्ये त्यांनी कॉन्स्टिट्यूट केलेले आहेत. तर ह्याच्यामुळे आपण पाहाल की एक स्पीडिंग मेकॅनिझम त्याच्यात त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. काय होते की जेव्हा पोलीस तपास करून मॅजिस्ट्रेट कोर्टात चार्जशीट पुटअप करते तर त्याच्यानंतर आरोपीला समज जातो, तो हजर होतो, 207 चा कंप्लायन्स केला जातो. त्याच्यानंतर कोर्ट ते मॅटर कमिट करते सेशन्स कोर्टाला. तर ही जी प्रोसिजर आहे टू अ सर्टन एक्सटेंट दिस प्रोसिजर इज लेंथी आणि दिस प्रोसिजर टेक्स टाइम. तर टू गिव्ह अ इफेक्टिव्ह रेमेडी टू द विक्टिम्स ऑफ द क्राइम who are minor याच्यामध्ये हे कमिटल प्रोसिडिंग वगैरे जे आहे दिस इज गिव्हन अ मोमेंट डायरेक्टली इट इज द स्पेशल जज हू इज हॅव्हिंग बोथ द पॉवर्स with respect of supervisory powers as well as power of trial. आता after completion of investigation जेव्हा under the provisions of POSCO Act चार्जशीट फाईल केल्या जाते
चार्जशीट जसं मी आपल्याला सांगितलं दॅट इज फाईल डायरेक्टली बिफोर द कोर्ट ऑफ मॅजिस्ट्रेट स्पेशल कोर्ट. ही चार्जशीट फाईल केल्यानंतर द स्पेशल कोर्ट डायरेक्टली टेक्स कॉग्निझन्स अँड इश्यूज समन्स टू द अक्युज्ड इफ ही इज बेल्ड आउट और इफ द अक्युज्ड इज अंडर ट्रायल त्याला प्रोड्यूस करतात. त्याच्यानंतर 207 CRPC प्रमाणेचा जो कंप्लायन्स आहे की चार्जशीट आणि त्याचं मटेरियल जे सगळं आरोपी विरुद्धच त्याला सप्लाय केल्या जाते ते त्याला सप्लाय केल्या जाते. आणि मग नंतर बाकीचे जे प्रोव्हिजन्स आहे जसं की ओपनिंग स्टेटमेंट ऑफ प्रॉसिक्युटर, त्याच्यानंतर फ्रेमिंग ऑफ चार्ज अँड ट्रायल दॅट प्रोसीड एज पर द प्रोव्हिजन्स ऑफ CRPC. आता आपल्याला या पोस्को ऍक्ट मधले जे ऑफेन्सेस आहेत याच्या ट्रायल चालवत असताना जे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेणं आहे तर ती म्हणजे जे आपलं बेसिक क्रिमिनल लॉ आहे, क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स जो आपल्या देशातला आहे तर देयर इज अ बेसिक फंडामेंटल कॅनन ऑफ क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स. फर्स्टली दॅट अक्यूज्ड इज प्रिझ्युम्ड गिल्टी until and unless he is convicted of an offense. आणि सेकंडली जे आहे की prosecution is burdened to prove a case against accused beyond reasonable doubt, not upon preponderance of probability. तर या दोन बेसिक क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्सचे जे कॅनन्स आहेत, by giving a go back to these canons and to make the provisions of POSCO Act more stringent, त्याच्यामध्ये लेजिस्लेशन सेक्शन 29 आणि सेक्शन 30 मध्ये प्रोव्हिजन्स ऑफ प्रिझम्पशन एनॅक्ट केलेले आहेत. आता हे जे प्रोव्हिजन्स ऑफ प्रिझम्पशन आहे तर यांना समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे की प्रोव्हिजन्स ऑफ प्रिझम्पशन हे काही नवीन नाही. एव्हिडन्स ऍक्ट मध्ये आपण पाहिलं तर सेक्शन 113(1), 113(2) मध्ये त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रिझम्पशन आहे. त्याच्यात प्रिझम्पशन कशी आहे की जर 7 वर्षाच्या आत एखाद्या स्त्रीने आत्महत्या केली नाही तर तिच्या घरात खूप झालेला असेल लग्नाच्या तर त्याच्यामध्ये प्रिझम्पशन आहे की त्याच्या सासरच्या मंडळींनी त्या आरोपींनी तो गुन्हा केलेला आहे आणि त्यांना मग ते रिब्यूट करावं लागते की हा गुन्हा आम्ही केलेला नाही. तर अशाच प्रकारचं प्रिझम्पशन जे आहे तर ते सेक्शन 29 आणि सेक्शन 30 मध्ये याच्यात या दोन त्याच्यात त्यांनी कॉन्स्टिट्यूट केलेले आहे. आता सगळ्यात पहिलं सेक्शन 29 त्याच्यामध्ये जेव्हा कोणता व्यक्ती, आता हे जे वर्डिंग आहे हे वर्डिंग खूप गरजेचं आहे कारण जेव्हा मी हे प्रिझम्पशन आपल्याला समजून घ्यायचे आहे तर अजून मी आपल्याला लक्षात येईल की बेलचा आस्पेक्ट या प्रोव्हिजन्स मध्ये मी आपल्याला सांगितलेला नाही. तर बेल्स वरती आणि ट्रायल्स वरती जाण्या अगोदर या प्रिझम्पशनचे प्रोव्हिजन्स आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण ते आपण सायमल्टेनियसली समजू शकतो. तर पहिलं म्हणजे सेक्शन 29 मध्ये जे प्रिझम्पशन आहे तर व्हेनेवर अ पर्सन इज प्रॉसिक्युटेड त्याच्यामध्ये शब्द वापरलेला प्रॉसिक्युटेड फॉर कमिटी ऑर अबेटिंग ऑर अटेम्प्टिंग टू कमिट एनी ऑफेन्स अंडर सेक्शन आणि मग सेक्शन इज स्टेटेड तर त्याच्यामध्ये इट इज प्रिझ्युम्ड दॅट ही हॅज कमिटेड द ऑफेन्स अनलेस द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड बाय द अक्युज्ड पर्सन. आणि सेक्शन 30 मध्ये जे प्रिझम्पशन आहे तर दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ गिल्टी स्टेट ऑफ माइंड. सेक्शन 30 ची वर्डिंग आपण पाहावे की एनी प्रॉसिक्युशन फॉर एनी ऑफेन्स अंडर दिस ऍक्ट which requires culpable mental state on part of the accused. Special court shall presume the existence of such mental state. So basically what has happened in both section 29 and 30 when the accused is prosecuted हे शब्द वापरलेले आहे. जनरली आता आपल्याला एक बायफर्केशन इथे समजून घेणं गरजेचं आहे की आस्किंग फॉर बेल आणि प्रॉसिक्युशन आर टू डिफरंट आस्पेक्ट. बेल जी आहे तर अंडर प्रोव्हिजन्स ऑफ CRPC बेल कॅन बी आस्क्ड बाय द अक्युज्ड पर्सन ड्युरिंग कोर्स ऑफ ट्रायल और इवन प्रायर टू फाइलिंग ऑफ चार्जशीट और आफ्टर फाइलिंग ऑफ चार्जशीट प्रायर टू स्टार्ट ऑफ ट्रायल. आता प्रॉसिक्युशन आणि स्टार्ट ऑफ ट्रायल हे जे दोन शब्द आहेत तर आपल्याला एक लक्षात घेणं आहे की चार्जशीट दाखल झाली एखाद्या आरोपी विरुद्ध म्हणजे ट्रायल सुरू झाली त्याचा असा अर्थ होत नाही. चार्जशीट दाखल झाल्यानंतर इफ प्रायमा फेसी देयर इज मटेरियल अगेन्स्ट द अक्यूज्ड कोर्ट कॉग्निझन्स घेऊन आरोपीला बोलवते त्याच्यामध्ये की बाबा तुझ्या विरुद्ध असा असा गुन्हा दाखल झालेला आहे हे मटेरियल आहे तू हजर हो. त्याच्यानंतर 225 226 CRPC मध्ये ओपनिंग स्टेटमेंट ऑफ प्रॉसिक्युटरची प्रोव्हिजन. तर बेसिकली काय असते की एनी सेशन ट्रायल प्रॉसिक्युटरची ड्युटी आहे की आरोपी तिथे आल्यानंतर प्रायर टू फ्रेमिंग ऑफ चार्ज based upon the material available in the charge sheet the prosecutor has to make a opening statement की आरोपी विरुद्ध काय मटेरियल आणि काय एव्हिडन्स त्याच्यात कलेक्ट झालेला आहे आणि काय ऑफेन्सेस प्रायमा फेसी आरोपी विरुद्ध मेड होतात. त्याच्यानंतर आरोपीला ओरली हिअर करून वेदर दीज ऑफेन्सेस आर प्रायमा फेसी मेड आउट ऑर नॉट हे कोर्टाला ठरवावं लागते.
आणि त्याच्यानंतर बाय हिअरिंग द प्रॉसिक्युशन अँड द अक्यूज्ड ऑन पॉइंट ऑफ फ्रेमिंग ऑफ चार्ज द कोर्ट हॅज टू फ्रेम चार्ज. जर आपण कन्सिडरेशन ऑफ द मटेरियल कोर्टाला जर असं वाटलं की बा प्रायमा फेसिया याच्यामध्ये जे ऑफेन्सेस चार्ज आहे बी दे अंडर पोस्को ऍक्ट जर हे मेड आउट होत नसतील तर कोर्ट कॅन देन अँड देअर डिस्चार्ज द अक्यूज. तर ऍट द पॉइंट ऑफ discharging the accused, the provisions of presumption do not come into play. It is when the court basically frames charge, holding that there is a prima facie case made out against the accused, and when the accused goes to trial, at that stage the provisions of section 29 and 30 become applicable. So basically it has to be taken into consideration that before starting of trial, if the accused is applying for bail, be that a regular bail or anticipatory bail, the aspect of presumption doesn't come in aid of prosecution. And prosecution at the stage of bail has to show prima facie whether offense is made out of. पण जेव्हा त्याच्यानंतर आपण ट्रायल चालू करतो चार्जेस फ्रेम होतात इमिजिएटली आफ्टर फ्रेमिंग ऑफ चार्जेस प्रिझम्पशन इज रेज्ड इन फेवर ऑफ प्रॉसिक्युशन की फर्स्टली the accused has committed the offenses in question and secondly the accused was having requisite mental state. आता आपल्याला पॉइंट आउट केलं की प्रिझम्पशनचं ऑपरेशन कधी चालू होतं आफ्टर फ्रेमिंग ऑफ चार्जेस व्हेन द अक्यूज गोज टू ट्रायल द प्रिझम्पशन अराइजेस. आता सो फार एज आस्पेक्ट ऑफ बेल इज कन्सर्न तर जे जनरल पॅरामीटर्स फॉर ग्रँट ऑफ बेल असतात जे आपल्या बाकीच्या सीआरपीसी मध्ये ले डाऊन केलेले आहे की वेदर देर इज अ प्रायमा फेसिया केस रिक्वायरमेंट ऑफ कस्टडी ऑफ अक्यूज त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ अक्यूज फॉर द ट्रायल क्वांटम ऑफ पनिशमेंट नेचर ऑफ ऑफेन्स हे जे जनरल प्रिन्सिपल लेड आउट केलेले आहे हेच जनरल प्रिन्सिपल्स इव्हन इन केसेस ऑफ पोस्को ऍक्ट अप्लाय होतात. पोस्को ऍक्ट मध्ये जसं अट्रॉसिटी ऍक्ट मध्ये देर इज अ बार इन रिस्पेक्ट ऑफ एंटरटेनिंग ऑफ अँटिसिपेटरी बेल ऍप्लिकेशन तर तसा कुठलाही बार या ऍक्ट मध्ये त्यांनी कॉन्स्टिट्यूट केलेला नाहीये. तर दिस इज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. आणि ऍडिशनल सेफगार्ड जे आहे तर ऍट द टाइम ऑफ इव्हन डिसाइडिंग बेल ऍप्लिकेशन ऑफ अक्यूज त्याच्यामध्ये जी विक्टीम आहे ऑफेन्सची त्या विक्टीमला नोटीस काढून तिचं म्हणणं घेणं त्याच्यात मॅन्डेटरी आहे. जे इन केसेस ऑफ पोस्को बी इट द स्टेज ऑफ ग्रँट ऑफ बी इट द आस्पेक्ट ऑफ एंटरटेनिंग बेल ऍप्लिकेशन और एंटरटेनिंग डिस्चार्ज ऍप्लिकेशन ऍट एव्हरी स्टेज द विक्टीम इज टू बी हर्ड. तर विक्टीमला त्याच्यामध्ये व्हॉइस दिलेला आहे थ्रू आउट द टाइम सो दॅट शी डझंट फील लेफ्ट आउट. तर बरेच वेळा कसं होतं इन जनरल प्रोव्हिजन्स ऑफ आयपीसी की विक्टीम जाते ती तक्रार देते त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होतो. समजा 2020 मध्ये गुन्हा दाखल झाला तर 2 वर्षांनी 5 वर्षांनी 8 वर्षांनी जेव्हा ती केस पुराव्याला लागते ऑल ऑफ अ सडन त्या विक्टीमला समन्स येतो आणि मग ती जाऊन पाहते की बा याच्यातलं 12 पैकी एक आरोपी वारलेला आहे कोणी आरोपी मिसिंग आहे एका आरोपी विरुद्ध ट्रायल चालू आहे दोघं तिघं डिस्चार्ज झाले कोणाची बेल झाली. तर हे ज्या गोष्टी आहेत जे तिला माहीत नसतात बिकॉज अल्टिमेटली इव्हन दो ऑफेन्स हा सोसायटीच्या विरुद्ध घडला असं आपण नोशन होल्ड करून ट्राय करतो पण प्रत्येक ऑफेन्स मध्ये तिथे कोणीतरी इंडिव्हिज्युअल पर्सन और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल और कम्युनिटी ऑफ इंडिव्हिज्युअल इज ऑलवेज द विक्टीम अनलेस अँड अंटिल देयर इज अ विक्टीम देयर कांट बी. त्याच्यामुळे त्या विक्टीमला माहिती पाहिजे जरी स्टेट डिसिजनली तिच्या बिहाफ वरती पूर्ण इन्व्हेस्टिगेशन कंडक्ट करून ट्रायल कंडक्ट करेल आणि स्टेट पाहिजे की द गिल्टी इज हँग टू डेथ तरी ही पूर्ण प्रोसिजर ती स्टेट फॉलो करते. याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असण्याकरता या पोस्को ऍक्ट मध्ये ऍट एव्हरी स्टेज द विक्टीम इज गिवन अन ऑडियन्स. दॅट हॅज टू बी अगेन टेकन रिमेंबर्ड व्हाईल कन्सिडरिंग द प्रोव्हिजन्स ऑफ दिस पर्टिक्युलर ऍक्ट. त्याच्यानंतर मग कमिंग ऑन टू द आस्पेक्ट ऑफ ट्रायल. आता जे सेक्शन 29 आणि 30 मधले प्रिझम्पशन आहे तर देर आर 2 पर्टिक्युलर प्रिझम्पशन्स दॅट कम इन टू प्ले अंडर सेक्शन 29 and 30 ऑफ द ऍक्ट. आता पहिलं जे प्रिझम्पशन आहे दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ जनरल ऑफेन्सेस. जो सेक्शन 29 चं प्रिझम्पशन आहे की ऍट द टाइम ऑफ प्रॉसिक्युशन जर कोणत्याही ऑफेन्सेसला आरोपी चार्ज केलेला असेल तर त्याच्यामध्ये इट इज प्रिझ्युम्ड दॅट अक्यूज्ड हॅज कमिटेड दॅट ऑफेन्स आणि ही हॅज टू प्रूव्ह द कॉन्ट्ररी. पण सेक्शन 30 चं जे प्रिझम्पशन आहे ते सेक्शन 30 चं प्रिझम्पशन आहे इन रिस्पेक्ट ऑफ कल्पेबल मेंटल स्टेट. कारण पोस्कोचे ऑफेन्सेस जे आहे जे मायनर ऑफेन्सेस आहे पोस्को मध्ये सेक्शन 7 मध्ये सेक्शुअल असॉल्टचे म्हणा नाही हॅरेसमेंटचे म्हणा तर या ऑफेन्सेस मध्ये डील करत असताना कल्पेबल इंटेन्शन ऑफ स्टेट ऑफ माइंड ऑफ अक्यूज बिकम्स क्वाइट जनरल. आता मी आपल्याला एक एक्झाम्पल पॉइंट आउट करतो त्याच्यामध्ये की एखादी पर्टिक्युलर मायनर पोरगी आहे 15-16 वर्षाची ती तिच्या घराच्या समोर उभी
आरोपी तिथे येतो आणि आरोपी तिथे तिला म्हणतो की मला तू आवडते, मला तुझ्याशी लग्न करायचं. तो तिला हात लावत नाही, तो तिला काही सेक्शुअली कलर डिमांड्स करत नाही, काहीच म्हणत नाही. तो फक्त एवढं स्टेटमेंट करतो ऍडमिटेडली की मला तू आवडते, मला तुझ्याशी लग्न करायचंय. सो बेसिकली आरोपी तिथे जाऊन तिला प्रपोज करून राहिलेला आहे किंवा मला तुझ्याशी तू आवडते, लग्न करायचंय. ती जाऊन ही घटना तिच्या आई वडिलांना सांगते आणि आउट ऑफ दिस इन्सिडेंट ऑफेन्स सेंटर पोस्टो ऍक्ट रजिस्टर. आता हा जो काही घटनाक्रम आहे तर हा घटनाक्रम आपल्याला प्रॉसिक्यूट करत असताना, ऍप्रिशिएट या केसच्या फॅक्ट्स करत असताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तिथे स्टेट ऑफ माइंड दोन व्यक्तींचं आपल्याला लक्षात घेणं आहे. एक म्हणजे त्या व्हिक्टिमचं आणि दुसरं म्हणजे त्या आरोपीचं. तर पहिलं स्टेट ऑफ माइंड जे आहे ते आरोपीचं आहे, बिकॉज द इन्सिडेंट बिगन फ्रॉम ऍक्ट ऑफ अक्युज्ड पर्सन इन गोइंग टू द स्पॉट अँड प्रपोजिंग द व्हिक्टिम. तर हे सगळं करत असताना जे घटना घडली तर त्याच्यामध्ये सेक्शन 30चं जे प्रिन्सिपल आहे की इट इज प्रिझ्युम्ड दॅट यू आर हॅव्हिंग अ गिल्टी स्टेट ऑफ माइंड. हे प्रिझम्पशन या स्टेट ऑफ फॅक्ट मध्ये आपलं आहे. आणि जे सेक्शन 29चं प्रिझम्पशन आहे ते जनरली बाकी प्रत्येक ऑफेन्स जो त्याच्यात आहे तर तो त्याच्यात इरिस्पेक्टिव्ह ऑफ इंटेन्शन जेव्हा ते चार्ज केले जाते तर त्यावेळी सेक्शन 29चं प्रिझम्पशन आपलं आहे. बेसिकली सेक्शन 29 आणि 30चं प्रिझम्पशन सायमल्टेनियसली अप्लाय होते. तर हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता गोइंग बॅक फॉर अ मिनिट अपॉन द एक्झाम्पल, किंवा एखाद्या व्यक्तीने जाऊन एखाद्या मायनर स्त्रीला प्रपोज केलं की मला तू आवडते, तर वेदर दिस पर्टिक्युलर ऍक्ट शुड अमाउंट टू एन ऑफेन्स ऑर नॉट हे एज्युडिकेट करत असताना फक्त त्याचे शब्द नाही तर सराउंडिंग सर्कमस्टान्सेस खूप इम्पॉर्टंट आहे. त्यावेळी आरोपीचे हावभाव कसे होते एक, त्याच्यानंतर आरोपीने ते वाचले म्हटल्यानंतर त्या व्हिक्टिम गर्लचे हावभाव कसे होते, तिने एक्सप्रेस तिचे एक्सप्रेशन कसे होते, वेदर शी एक्सप्रेस द हॅपी टेनर और वेदर शी वॉज सॅड और वेदर शी वॉज फ्रायटन. त्याच्यानंतर हे प्रपोज केल्यानंतर आरोपी वेदर ही वॉज फिलिंग एम्पथी ओव्हरजॉयड और वेदर ही वॉज हॅव्हिंग अ मिस्चिव्हियस स्माइल, त्यांची बॉडी लँग्वेज कशी होती हे म्हटल्यानंतर मग तिचे जर एक्सप्रेशन पाहून तो 2 पाऊल मागे गेला आणि मान खाली घालून तो तिथून निघून गेला, तर आफ्टर वी हॅव टू देन मेक अप अ माइंड और वी हॅव टू गो इनटू द लाईफ. This might not be a case where he was having a sexual intent or he was simply proposing. पण जर ते तिने नाही म्हटल्यानंतरही जर तिने तिला परस्यू केलं तिच्यावर, तो ही ट्राइड टू चार्ज अपॉन हर, तर these act then show that he was having a guilty mind. So basically when being tried or when trying an offense under POSCO Act as an advocate, आपल्याला हे लक्षात ठेवावं लागते की नुसतं जे वर्बॅटम ती व्हिक्टिम सांगून राहिलेली आहे इन रिस्पेक्ट ऑफ द इन्सिडेंट्स इन क्वेश्चन, दॅट इज नॉट सफिशियंट. तिच्याबद्दल तिचे जे बाकीचे सराउंडिंग सर्कमस्टान्सेस होते, वेदर दे आर ब्रॉट ऑन रेकॉर्ड बाय द प्रॉसिक्युशन ऑर नॉट, आणि इन्स्ट्रक्शन घेतल्यानंतर वेदर दे आर इन अवर फेवर ऑर नॉट इन अवर फेवर, जी काही आपल्या केसची वास्तविक परिस्थिती असेल ती सगळी लक्षात घेऊन आपल्याला ते त्या अनुषंगाने ट्राय करणं गरजेचं असते. तर हा एक त्याच्यातला आस्पेक्ट झाला. आता जो सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट आहे इन रिस्पेक्ट ऑफ प्रिझम्पशन्स, तर तो आहे की बाबा हे प्रिझम्पशन्स जेव्हा अप्लाय होतात तर यांना रिबूट कसं करायचं. तर आपण लक्षात घ्यायचं की एव्हरी प्रिझम्पशन इन लॉ इज रिबूटेबल, देयर इज नो ऍब्सोल्यूट प्रिझम्पशन. आणि सेकंडली द बर्डन टू रिबूट द प्रिझम्पशन is always by way of preponderance of probability. Prosecution is burdened to prove its case beyond reasonable doubt, but the accused is always burdened to rebut the presumption by way of preponderance of probability. आता आपण सगळ्यांनी प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटी हे बरेच वेळा ऐकलं असेल, पण बेसिकली व्हॉट इज प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटी. आता इन अ गिव्हन सेट ऑफ फॅक्ट प्रोबॅबिलिटी, जसं की मी आपल्याला आता जे एक्झाम्पल दिलं त्याच्यात आपल्याला मी परत ते एक्झाम्पलवर घेऊन जातो की तिथे जशी आपण सांगितलं की मायनर मुलीला एखाद्या व्यक्तीने जाऊन प्रपोज केलं, त्याच्यात पुरावा आला ऍडिशनली की बा त्या पोराचं त्या पोरीवर प्रेम होतं, त्या पोरीलाही तो पोरगा आवडत होता, त्या पोरीचं वय 16.5 वर्ष आहे, त्या पोराचं वय जेमतेम 18 वर्ष झालेलं आहे, तिने काही तिला हात लावला नाही, तर कुठेही फिजिकल टच नाही, त्यांनी फक्त तिला विचारलं, ती पोरगी हसली, त्याच्यानंतर त्या पोरीच्या आई वडिलांनी पाहिलं म्हणून पोरीचं तिथे जरा बुडाव झाला, तो पोरगा मान खाली घालून तिथनं चालले गेला. असे जर फॅक्ट्स रेकॉर्डवर आले तर वेदर इट इज प्रोबेबल or in the given facts and circumstances of the case, whether there is a probable aspect that this was not a case of sexual harassment and rather it was a case of two teenagers out of one the other teenager proposing the girl.
जर अशी काही प्रोबॅबिलिटी त्याच्यात निर्माण होत असेल तर मग इट हॅज टू बी सीन दॅट द प्रिझम्पशन दॅट इज रेस्ड बाय द इन फेवर ऑफ प्रॉसिक्युशन स्टँड्स रिब्युटेड. आता हे प्रिझम्पशन रिमूव्ह झालं म्हणजे आरोपी सुटला असंही होत नाही, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण बर्डन ऑफ प्रूफ जे आहे इन एव्हरी ट्रायल बर्डन ऑफ प्रूफ इज ऑलवेज शिफ्टिंग. जरी जनरली क्रिमिनल लॉ मध्ये प्रॉसिक्युशन इज बर्डन टू प्रूव्ह इट्स केस बियॉन्ड रिझनेबल डाऊट, बट दॅट बर्डन इज शिफ्टिंग. बर्डन जर प्रॉसिक्युशननी प्रूव्ह केलं तर दॅट शिफ्ट्स ऑन अक्युज्ड अँड व्हाईस वर्सा. तर याही केसमध्ये जेव्हा अक्युज्ड बाय वे ऑफ प्री कॉन्फिडन्स ऑफ प्रोबेबिलिटी ते बर्डन रिमूव्ह करतो, तर ते बर्डन आरोपीने रिमूव्ह केल्यानंतर ते बर्डन शिफ्ट होते प्रॉसिक्युशन वर त्यांची केस प्रूव्ह करण्याकरता. पण आफ्टर रिमूव्हल ऑफ प्रिझम्पशन ते बर्डन आहे बियॉन्ड रिझनेबल डाऊट. अगेन द प्रॉसिक्युशन कॅनॉट टेक केअर ऑफ दॅट प्रिझम्पशन. The presumption raises in favor of prosecution once, but once the presumption stands rebutted, the prosecution is duty bound to prove its case beyond reasonable doubt. तर हे आपल्याला हा एक आस्पेक्ट त्याच्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता going on to another aspect or rather another dimension of presumption, only because the charge is fair can it be said that this absolute presumption or this presumption under 29 and 30 of POSCO Act arises. आता कोणत्याही ट्रायल मध्ये प्रॉसिक्युशन त्यांचा पुरावा चालू करते तर ऍट द टाइम ऑफ एप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स टू कन्सिडर वेदर प्रिझम्पशन इज रेज्ड ऑर नॉट, प्रॉसिक्युशन cannot directly say that the presumption has risen. Prior to arising of presumption, the prosecution is duty bound to prove foundational facts of the case. हे आपल्याला सगळ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे की नुसतं तिथे पण विक्टिम आली आणि तिने सांगितलं की मी मायनर आहे अशी अशी घटना घडली म्हणून प्रिझम्पशन अरेंज होते असं नाही. प्रत्येक केसमध्ये प्रॉसिक्युशनला फाउंडेशनल फॅक्ट जे आहे हे प्रूव्ह करावे लागतात आणि हे फाउंडेशनल फॅक्ट प्रॉसिक्युशननी प्रूव्ह केले की त्याच्यानंतर ते प्रिझम्पशन त्यांच्या फेवरमध्ये अराईज होते. आता बर्डन ऑफ प्रूफ काय टू प्रूव्ह फाउंडेशनल फॅक्ट. आपण लक्षात घ्यावं की फाउंडेशनल फॅक्ट्स हॅव टू बी प्रूव्ह बियॉन्ड रिझनेबल डाऊट बाय प्रॉसिक्युशन. असं नाहीये की त्यांनी फक्त तिथे काही पुरावा आणून दिला आणि म्हणून ते फाउंडेशनल फॅक्ट प्रूव्ह झाले. तर फाउंडेशनल फॅक्ट्स हॅव टू बी प्रूव्ह बियॉन्ड रिझनेबल डाऊट. आता कन्सिडरिंग दिस पोझिशन ऑफ लॉ जे सगळ्यात महत्वाचं फाउंडेशनल फॅक्ट आहे इन केसेस ऑफ पोस्को ते आहे एज ऑफ विक्टिम. आपण लक्षात घ्यावं की इन द व्हाईल trying any accused under provisions of POSCO Act or while as an advocate while trying an offence or while contesting the case on behalf of accused, foundational fact जी आहे in respect of age of victim तिला presumption नाही. प्रिझम्पशन गुन्हा घडला हे या गोष्टीला पण कधी जेव्हा प्रॉसिक्युशन दाखवेल की ती विक्टिम मायनर होती. आता एज ऑफ विक्टिम जी आहे ही प्रूव्ह कशा प्रकारे होते तर याच्यामध्ये दोन आस्पेक्ट आहेत. एक म्हणजे ओरल एव्हिडन्स आणि सेकंड म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. कारण असं आहे त्या गोष्टीला की बरेच वेळा देअर कॅन बी डिस्प्यूट और देअर कॅन बी कॉन्ट्राडिक्शन इन डॉक्युमेंट्स अँड ओरल एव्हिडन्स. एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 तारखेला झाला असेल तर बरेच वेळा त्याचे आई वडील वर्ष बदलतात, तारीख बदलतात. आता एखादा वर्ष पोरगा लहान असेल तर त्याला शाळेत लवकर टाकायला त्याची तारीख बदलल्या जाते. तर एखाद्याला शाळेत टाकायला उशीर झाला असेल तो बाकी पोरांपेक्षा मोठा नको म्हणून आई वडील त्याची तारीख कमी करून टाकतात. तर ह्या ज्या जनरल डेट चेंजेस राहतात तर ह्या सगळ्यांना अनुसरून आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा केव्हा इन्व्हेस्टिगेशन चालू होते तर सगळ्यात पहिले जे इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे पोस्को ऍक्ट मध्ये की बा विक्टिमनी नाही तर तिच्या आई वडिलांनी. कारण बेसिकली एज संदर्भात जो मेजर महत्वाचा पुरावा असतो ते विक्टिम पेक्षा तिच्या आई वडिलांचा आहे. कारण कोणत्याही व्यक्तीला दुसरे लोक सांगतात की बाबा तू या तारखेला तुझा जन्म झाला म्हणून ते मुली धरून चालून राहिलेला आहे. त्याला काही कल्पना नसते जन्म कधी केव्हा कुठे झालेला आहे. तर सगळ्यात महत्वाचा जो पुरावा पोस्को ऍक्ट मध्ये इन रिस्पेक्ट ऑफ एज आहे ओरल एव्हिडन्स तर तो त्या व्यक्तीच्या आईचा, वडिलांचा, तिच्या मोठ्या भावाचा, जे तिच्यापेक्षा एल्डरली लोक आहे हु आर प्रेझेंट ऍट द टाइम ऑफ हर बर्थ, यांचा ओरल एव्हिडन्स बिकम्स क्वाइट इम्पॉर्टंट. आता यांचा जो ओरल एव्हिडन्स आहे हा ओरल एव्हिडन्स आपल्याला कसा कन्सिडर करता येईल. समजा इन अ गिव्हन पर्टिक्युलर केस एखाद्या विक्टिम गर्लचे आई आणि वडील विटनेस बॉक्स मध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की बा 16 या विक्टिमची डेट ऑफ बर्थ होती
आता याच्यात अडचण अशी झाली की या ट्रायल मध्ये फिर्याद देताना आणि त्यांचे ड्युरिंग कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन बयान नोंदवत असताना या डेट ऑफ बर्थ संदर्भात त्यांनी कुठेही मेन्शन केलेलं नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय होतो की डेट ऑफ बर्थ जी रेकॉर्डवरती आलेली आहे दॅट इज कम ऑन रेकॉर्ड बाय वे ऑफ ओमिशन. तर ह्याच गोष्टीमुळे ऍज अ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आता त्याच्यात गाईडलाईन्स दिलेले आहेत, प्रॉसिक्युशन त्याच्यामध्ये लक्ष घालून राहिलेलं आहे, कोर्टाने सुद्धा वेळोवेळी त्याच्यात गाईडलाईन्स दिलेले आहेत की ड्युरिंग कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन एक संदर्भातला जो पुरावा आहे विक्टिम गर्लचा हा सगळ्यात महत्वाचा पीस ऑफ एव्हिडन्स असल्यामुळे दॅट शुड बी प्रॉपरली कलेक्टेड अँड प्रॉपरली प्रेझेंटेड बिफोर द कोर्ट बाय द इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी. कारण बऱ्याच वेळा काय होते की तपास अधिकारी या गोष्टीकडे लक्षच देत नाही की बाबा या मुलीच्या जन्माचा पुरावा हा एवढा महत्वाचा आहे. तो सरळ सरळ उचलतो, चार्जशीट दाखल करतो, कोर्टात ती चार्जशीट आल्यानंतर प्रॉसिक्युटरला लक्षात येते की बा याच्यामध्ये ही अडचण आहे की बा हिच्या पुराव्या संदर्भात जन्माच्या पुराव्या संदर्भात काही दस्तऐवज नाहीये. तर ह्या कारणास्तव ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ओरल एव्हिडन्स असू द्या नाही तर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असू द्या दॅट हॅज टू बी कलेक्टेड ड्युरिंग कोर्स ऑफ ट्रायल ड्युरिंग कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन. जर हा एव्हिडन्स फॉर द फर्स्ट टाइम ड्युरिंग कोर्स ऑफ ट्रायल प्रेझेंट केला गेलेला असेल तर याच्यामध्ये मग प्रोबेटिव्ह व्हॅल्यू ऑफ एव्हिडन्स अँड ऍडमिसिबिलिटी वरती ऑब्जेक्शन्स रेज होतात. पण मग दॅट इज ऑल टुगेदर डिफरंट आस्पेक्ट. ऍट द कन्क्लुजन मग कोर्ट सगळे सराउंडिंग सर्कमस्टान्सेस कन्सिडर करून ठरवते की मग वेदर एव्हिडन्स इज ऍडमिसिबल ऑर नॉट, वेदर इट इज प्रूव्ड ऑर नॉट. आणि मग परत त्याच्यामध्ये सिन्स ओरल एव्हिडन्स कम्स बाय वे ऑफ ओमिशन तर मग परत त्या ओमिशनची बेनिफिट आरोपीला द्यायला पाहिजे अशी जी पोझिशन ऑफ लॉ आहे त्याचा मग त्या आरोपीला बऱ्याच प्रमाणात फायदा होतो. ही एक ओरल एव्हिडन्स संदर्भातली गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता दुसरा जो भाग आहे इन रिस्पेक्ट ऑफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स टू प्रूव्ह द डेट ऑफ बर्थ ऑफ विक्टिम. तर त्याच्यामध्ये देयर इज अ मिसकन्सेप्शन किंवा डेट अपॉन आधार कार्ड और डेट अपॉन अदर आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट्स पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे तर दॅट इज अ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. तर असं नाहीये. डेट अपॉन आधार कार्ड इज नॉट अ व्हॅलिड प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ ऑफ विक्टिम. तर व्हॅलिड प्रूफ काय? सगळ्यात पहिले तर बर्थ सर्टिफिकेट. कारण बर्थ सर्टिफिकेट इज अ पब्लिक डॉक्युमेंट, देयर इज अ प्रिझम्पशन इन फेवर ऑफ बर्थ सर्टिफिकेट आणि बर्थ सर्टिफिकेट ऑफ विक्टिम इज प्रोड्यूस्ड ऑन रेकॉर्ड देन इट कॅन बी सेड दॅट that particular victim is of minor age. तर ते subject to facts and circumstances of the case. Apart from birth certificate, second तिचा ज्या हॉस्पिटलला तिचा जर जन्म झालेला असेल तर त्या हॉस्पिटलचा दाखला, त्याच्या व्यतिरिक्त तिच्या प्रायमरी स्कूलचं सर्टिफिकेट, सेकंडरी स्कूलचं सर्टिफिकेट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट. कारण जनरली टू दॅट एक्सटेंट डॉक्युमेंट्स अवेलेबल असतात. इफ इट इज अ केस किंवा त्याच्यामध्ये विक्टिम बिकम्स मेजर अँड सबसिक्वेंटली ऑफेन्स ऑफ पोस्को इज डिस्क्लोज. असं बऱ्याच प्रकारे होते किंवा 17, 18, 19 वर्षाचा वय झाल्यानंतर गुड टच बॅक टचचे जे क्लासेस होतात तर बाकीचे जे त्याच्यात हे राहतात अवेअरनेस कॅम्प राहतात त्याच्यात ती विक्टिम अंडर प्रेशर डिस्क्लोज करते आणि मग हे होतं. तर अशा प्रकारे याच्यामध्ये मग बाकीचे डॉक्युमेंट्स. तर या प्रकारचे हे जे आहे बर्थ सर्टिफिकेट, हॉस्पिटलचा दाखला, प्रायमरी सेकंडरी शाळेचा दाखला, 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट, हे जे आहे इन जनरल दीज आर द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स बेस्ड अपॉन विच द डेट ऑफ बर्थ ऑफ विक्टिम कॅन बी प्रूव्ड. पण मग परत हे जे डॉक्युमेंट्स प्रोड्यूस केल्या जातात तर हे प्रोड्यूस केल्यानंतर ही जी क्रोनॉलॉजी आहे दिस क्रोनॉलॉजी शुड बी फ्रॉम 0 टू गोइंग फॉरवर्ड. म्हणजे कसं किंवा सगळ्यात पहिले तिचं तुम्हाला हॉस्पिटलचा दाखला, जन्म प्रमाणपत्र हे असलेले बरे, मग त्याच्यानंतर प्रायमरी स्कूलचा दाखला, सेकंडरी स्कूलचा दाखला या प्रकारे डॉक्युमेंट्स पाहिजे. कसं होते की समजा आपण सेकंडरी स्कूलचा दाखला फक्त ड्युरिंग कोर्स ऑफ ट्रायल एज म्हणून तिथे प्रेझेंट केलेला आहे. तर मग आपण काय करतो, कोर्ट विचारते की बाबा शाळेचा विटनेस येतो हेडमास्टरने तर रिलेव्हंट क्लर्क आणि तो प्रूव्ह करतो की बाबा या जन्माची जी तारीख अशी अशीच्या आई वडिलांनी सांगितली. मग वकील म्हणून आपण तिला काय प्रश्न विचारतो तर बाबा याच्या आधीचा जो दाखला आहे तो तू पाहिला नाही, तो हो म्हणून देतो मी पाहिलेला नाही, तुला माहित नाही ही तारीख अंदाजे सांगितली की नक्की सांगितलेली आहे. तो म्हणतो हे बरोबर आहे, मला काही याबद्दल पक्क माहिती नाही. या दोन प्रश्नांच्या आधारावरती एक प्रोबेबिलिटी क्रिएट होते की ही डेट ऑफ बर्थ जी आहे विक्टिमची ही चुकीची असू शकते आणि ह्या प्रोबेबिलिटीचा जो बेनिफिट आहे हा आरोपीला भेटतो. तर म्हणून आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एव्हिडन्स कलेक्शनचा जो आस्पेक्ट आहे ड्युरिंग कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन तो ओरल असू द्या की डॉक्युमेंटरी असू द्या तो क्रोनॉलॉजिकली अँड प्रॉम्प्टली पूर्ण एव्हिडन्स त्याच्या ड्युरिंग कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन प्रोड्यूस केला, कलेक्ट करून तो ट्रायल मध्ये प्रोड्यूस केला पाहिजे. आणि जेव्हा हा ओरल एव्हिडन्स अँड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स
बियॉन्ड रिझनेबल डाऊट प्रूव्ह होतो, त्याच वेळी ते प्रिझम्पशन अराईज होते इन फेवर ऑफ द अक्युज्ड अगेन्स्ट द अक्युज्ड पर्सन अँड इन फेवर ऑफ द प्रॉसिक्युशन, आणि ते बर्डन शिफ्ट होते. आता हा जो प्रिझम्पशनचा आस्पेक्ट आहे आणि एव्हिडन्स अँड ट्रायलचा आस्पेक्ट आहे, तर या अनुषंगाने एक जो शेवटचा मुद्दा मी आपल्या समोर मांडू इच्छितो की टू लार्जर एक्सटेंट हा ऍक्ट ज्या गोष्टी करता एस्टॅब्लिश करण्यात आला होता की प्रोटेक्शन ऑफ मायनर चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस, तर ह्याच्यामध्ये एक एम्बिग्युटी नंतर एक एक्सेप्शन आता निर्माण झालेलं आहे की ते म्हणजे जे टीनेज लव्ह आहे, की एका वयोगटातील 15, 16, 17 वर्षाची मुलगी असते, 18, 18.5, 19 वर्षाचा मुलगा असतो, त्यांच्यातलं ते एज अँड हार्मोन रिलेटेड जे त्यांचं प्रेम प्रकरण असते की वेदर सच ऍक्ट अँड ऍक्शन शुड बी कॉन्स्टिट्यूटेड ऍज ऑफेन्सेस अंडर पोस्को ऍक्ट ऑर नॉट, हा एक अजून आस्पेक्ट आहे. हा एक अजून ज्युरिस्प्रुडन्स आहे जो आपल्या सध्या याच्यामध्ये इव्हॉल्व्ह होऊन राहिलेला आहे. मल्टिपल केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाचे इतर हायकोर्टाचे डायरेक्शन्स आहेत, त्यांनी लेजिस्लेशन कडे हा इश्यू सध्या पेंडिंग ठेवलेला आहे की हे जे टीनेज लव्हर्सचं जे कन्सेप्टचा आस्पेक्ट आहे याला एक्झम्पशन त्याच्यातनं दिलं गेलं पाहिजे. कारण बऱ्याच केसेसमध्ये फॅक्ट्स तशा कमांडिंग असतात किंवा पोरगा पोरगी समवयस्क असतात, ती पोरगी मॅच्युअर इनफ असते. कारण बेसिकली आपल्याला चाइल्डची डेफिनेशन जी आहे 18 वर्षाच्या खालील व्यक्तीला चाइल्ड म्हणून म्हटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त त्याचं फिजिकल नॉलेज, फिजिकल स्ट्रक्चर लक्षात घेतलं जाते. मेंटल स्टेट ऑफ दॅट पर्सन इज नेव्हर टेकन इन टू कन्सिडरेशन. बरेच वेळा कसं होते की एखादा व्यक्ती 20-22 वर्षाचा झाला तरी ड्यू टू सम इम्पेअरमेंट ही शुड बी कॉन्स्टिट्यूटेड और ही शुड बी टर्न एज अ चाइल्ड. त्याचं बरेच वेळा असं होते की एखादी 15-15.5 वर्षाचा पोरगा पोरगी असतो, पण ड्यू टू क्लायमेट चेंज और अदर ऍट्रिब्युटिव्ह फॅक्टर्स त्यांना डेव्हलपमेंट झालेली असते, त्यांची मेंटल स्टेट अशी असते की इट कॅन बी सेड दॅट दे आर मेजर और हॅव्हिंग रिलेव्हंट नॉलेज ऑफ ऑल दीज आस्पेक्ट्स. तर ह्याच्यामध्ये काय आहे की देयर शुड बी अ बायफर्केशन आणि दिस इश्यू इज पेंडिंग. तर त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक या ऍक्ट पर्टिक्युलर ऍक्टच्या अनुषंगाने जेव्हा आपण केस भांडतो एक एम्पॅथेटिक व्ह्यू आपण घेणं गरजेचं आहे. बीइंग ऍडव्होकेट आपल्याला सगळ्यात पहिले हे पर्सनली इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे इन फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेस की वेदर दिस इज अ केस ऑफ अब्यूज और दिस इज अ केस वेअर देर इज अ लव्ह रिलेशन बिटवीन द परपिट्रेटर अँड विक्टिम. आणि ह्या गोष्टी इव्हॅल्युएट करून आपल्याला एक संवेदनशील दृष्टिकोनातून हे ट्रायल हाताळणं गरजेचं आहे. ह्या कायद्याच्या अनुषंगाने समाजामध्ये ज्या काही घटना घडत आहे तर त्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा असो, न्यायालयीन यंत्रणा असो, न तर वकील यंत्रणा असो, प्रत्येकाला सहानुभूतीने या कायद्याला तेवढं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यात हाताळणं गरजेचं आहे. या गोष्टीची आपण सर्वांनी जाणीव ठेवणं गरजेचं आहे. तर या अनुषंगाने मी आजचं जे हे माझं लेक्चर होतं हे इथे थांबवतो आणि मी स्टडी सर्कल कमिटीला इथे माझ्यातर्फे धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे बोलायचा हा अपॉर्च्युनिटी दिली. थँक्यू.